महत्त्वाचं नाहीये. शिंदेंनी जो काही उठाव केला त्याच्यानंतर पक्षामध्ये खूप काही बदल झाले. तो सगळा काळ आपण फार जवळून पाहिलेला होता. अ, खरंच अपेक्षित होतं की इतकी माणसं जी आपली म्हणून इतकी वर्ष आपल्या सोबत राहिली ती अशा पद्धतीनं कोणीतरी उठाव केलाय म्हणून निघून जातील. हा उठाव नाहीये, ही गद्दारी आहे आणि भीतीपोटी गेलेले लोक आहेत. तुम्हाला सांगून गेले की ईडी, सीबीआय, इन्कम, कित्येक लोक उद्धव साहेबांसमोर रडून गेलेले आहेत. ईडी, सीबीआय, वेगवेगळ्या एजन्सीजच्या भीतीपोटी गेलेत. दोन प्रकारचे लोक गेलेत. एक तर ज्याला काहीतरी मिळतंय म्हणून गेलंय, आणि दुसरे ज्याच्याकडे काहीतरी आहे ते वाचवण्यासाठी गेलेत. जे प्रामाणिक आहेत ते आजही प्रामाणिक आहेत. तुम्हाला अशी प्रलोभन आलेली का म्हणजे त्या काळामध्ये? बघा, त्यावेळेला हे सगळ्यांवरती प्रयोग झालेले आहेत. परंतु आमच्यासारखे जे काही विचार करणारे लोक आहेत की ज्यांनी आम्हाला मोठं केलं, ज्यांच्यामुळे आम्हाला लोक ओळखायला लागले, त्यांच्या पाठीत आम्ही सुद्धा खूपसू शकत नाही. असे माझ्यासारखे लाखो लोक आहेत जे आजही उद्धव ठाकरेंबरोबर आहेत. असं म्हटलं जातं की आता त्यांच्याकडे जो गेलेला हा क्राऊड आहे तर अनेक माजी नगरसेवक त्यांनी घेतलेले आहेत. तुम्हाला असं वाटतं का हे नगरसेवक गेल्यानं यावेळेला काही चित्र बदलेल की कॅडर तुमच्यासोबतच राहील? माझं एकच म्हणणं आहे की शिवसेना हा कॅडरचा पक्ष आहे. जे नगरसेवक निवडून आले आणि जे गेले, मी तर सगळ्यांना ओळखतो. याच्या स्वतःच्या हिमतीवरती निवडून आलेले किती आणि कार्यकर्त्यांनी निवडून दिलेले किती? मला जर विचाराल तर कार्यकर्त्यांनी निवडून दिलेले जवळपास सगळ्यात. आता ज्यांना कार्यकर्त्यांनी निवडून पाठवले ते कार्यकर्ते आजही शिवसेनेबरोबर आहेत. आणि ह्याच्यातले काय असे काय कोण काय फार मोठे असे ज्यांची फार मोठी नावं होती असे नाही आहेत. कार्यकर्त्यांनी त्याला निवडून दिला, कार्यकर्त्यांनी त्याला महानगरपालिकेत पाठवला. केवळ नगरसेवक हा टॅग लागल्या त्याच्यामुळे त्याचा भाव वाढला आणि त्या ज्यांना भावात घेतलं त्याला. त्या भावात घेतलं त्याला. हे सगळे विकाऊ झालेत. हे जे कोण गेलेत ते विकाऊ झालेले आहेत. 2 कोटी रुपयाचा फंड मिळतोय, 5 कोटीचा फंड आम्ही मिळतोय. हाच प्रश्न विचारलेला त्यांना तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला पक्ष म्हणून जो फंड येतो तो आम्ही देतो पक्षातल्या लोकांना, अशा पद्धतीने आम्ही वाटप करतो. तर आता याकडे आपण कसं पाहता? याच्यामध्ये मला माहिती आहे ना. आता मला एक गोष्ट सांगा, माझ्या वांद्रे पूर्व विधानसभेत 200 कोटी रुपये फंड आला, बरं. सरकारने दिला. मी उभा राहतो. किंवा वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये कोणाच्या मतदारसंघात 150 कोटी रुपये दिला, कोणाच्या मतदारसंघात 300 कोटी गेला, कोणाच्या मतदारसंघात 125 कोटी आला. अशी कुठली कामं 125 कोटी रुपये कशाला म्हणतात? असं जर झालं तर माझा मतदारसंघ सिंगापूरपेक्षा चांगला दिसायला पाहिजे. खरंय 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 खरंय. जर एवढे पैसे माझ्या मतदारसंघात जर ओतले, मी देखील 25 वर्ष किमान हे सगळं बघतोय, केव्हाही केव्हाही. तर किती पैसे लागतात वॉर्डाच्या विकास कामांसाठी याचा मला अंदाज आहे. जर 125 कोटी 200 कोटी तुमच्या विधानसभेत जर आले असतील तर तुमचे रस्ते, तुमचा वॉर्ड, तुमचा मतदारसंघ हा सिंगापूरच्या पुढे गेला असता. मग हे पैसे गेले कुठे? हे भ्रष्टाचाराचं कुरण आहे आणि ह्या भ्रष्टाचाराच्या कुरणाला बळी पडून हे गेलेले लोक आहेत. बरं, ह्या सगळ्यामध्ये तुम्ही म्हणताय की